अभिजित दिपकेंना राष्ट्रीय युथ अध्यक्ष बनवण्याची तयारी सुरू आहे असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं। रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्रीय युथ अध्यक्ष बनवण्याची तयारी सुरू आहे। अभिजित दिपके हे रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे। ते जर पक्षात आले तर त्यांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय युथ प्रमुख बनवण्याची माझी तयारी आहे असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं। अभिजित दिपके ते आंबेडकराईट आहे, बुद्धिस्ट आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला ते मांडणारे आहेत। त्यामुळं मी दिपकेला माझी सूचना आहे की त्यांनी आता वेगळा कॉक्रोच जनता पार्टी चालवण्यापेक्षा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये आलं पाहिजे। आणि आपण अनेक प्रश्नांवरती आम्ही लढे दिलेले आहे। अन्याय जिथे होतो तिथे आम्ही मंत्रिपदावरून चूप बसतो असा अजिबात नाही आहे। अन्याय झाला तर तो अन्याय उघडून काढून त्याच्यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठीच आमची सत्ता आहे। चाकण एमआयडीसीच्या धर्तीवर राज्य सरकारने मोठं पाऊल उचललंय। राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसीमध्ये टप्प्याटप्प्याने इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट लागू होणार आहे। उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने हे मोठं पाऊल उचललंय। टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर महत्त्वाच्या MSRDC इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट मध्ये परावर्तित करणार आहे। रस्ते, गटारे आणि ड्रेनेजची देखभाल ही इंडस्ट्रियल टाउनशिप अंतर्गत होणार आहे। कचरा, अस्वच्छता आणि सार्वजनिक उपद्रव रोखण्याचे अधिकार ऑथॉरिटीला जाणार आहेत। औद्योगिक नगरीतील स्ट्रीट लाईट आणि सार्वजनिक प्रकाश व्यवस्था ऑथॉरिटीच्या अखत्यारीत घेणार आहे। वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने देखील ही व्यवस्था काम करणार आहे। शासकीय विभागांमधील समन्वयाचा अभाव दूर करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर निधी उपलब्ध करून पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी इंडस्ट्रियल टाउनशिपची गरज आहे। चाकण सोबतच रांजणगाव, शेंद्रा, वाळूज, तळेगाव या बिडकींसारख्या महत्त्वाच्या एमआयडीसीमध्ये सोयी सुविधांसाठी ऍक्ट लागू करण्याचा आता विचार आहे। राज्य सरकारमधल्या एका प्रमुख उच्चस्तरीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। आदित्य ठाकरे हिंजवडी आयटी पार्कचा दौरा करणार आहेत। चाकण एमआयडीसी नंतर आता हिंजवडी आयटीचा दौरा करणार आहेत। आदित्य ठाकरे यांनी चाकण एमआयडीसी परिसरातील खड्ड्यांची पाहणी करून तेथील उद्योजकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या। त्यानंतर आज आदित्य ठाकरे हे हिंजवडी आयटी पार्क आणि तेथील एमआयडीसी परिसरातील पाहणी करणार आहेत। चाकणसारखेच मोठ्या प्रमाणात हिंजवडी आयटी पार्क परिसरात सुद्धा रस्त्यावर खड्डे पडलेत। अरुंद रस्ते असते आणि रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे हिंजवडी मान आणि मारुंजी या आयटी पार्क परिसरामध्ये दर दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आदित्य ठाकरे आज दुपारी या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।